छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलानेच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरामधील डिलक्स पार्क येथील ही घटना असून रोहित श्रीकृष्ण पाटील या मुलाने श्रीकृष्ण पाटील या आपल्या वडिलांची हत्या केली। मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाटील कुटुंबामधील सर्वजण सोमवारी रात्री जेवण करून झोपले होते। त्यानंतर त्यांची मुलगी सकाळी आवाजाने जागी झाली तेव्हा आरोपी रोहित पाटील याच्या आईच्या अंगावर बसून गळा दाबत होता। मुलीने आरडाओरडा करताच तो पळून गेला। त्यानंतर मुली हॉलमध्ये श्रीकृष्ण पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास करत आरोपीला ताब्यात घेतले। तेव्हा कर्जबाजारपणाला कंटाळून आपणच हत्या केल्याची कबुली आरोपी रोहित यांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून आरोपी विरोधात सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेलाय। सर काय सांगा, सातारा परिसरात एक खुनाची घटना घडली होती, काय प्रकार होता याबद्दल? आज सकाळी 8 वाजताच जवळ आम्हाला पोलिसांना कॉल आला होता। डिलक्स पार्क दीपनगर सातारा परिसरमध्ये एक खून झाला होता, तशी आम्हाला सूचना मिळाली। लगेच आमची टीम तिथे पोहोचली, ठाणेदार ACP आणि मी स्वतः तिथे जाऊन पोहोचले। क्राईमची टीमसुद्धा पोहोचली आणि डॉग स्क्वॉड तिथे लगेच स्पॉटवर पोहोचले। घटनास्थळ आम्ही प्रिझर्व केले। त्यामध्ये रोहित श्रीकृष्ण पाटील वय 30 वर्षाचा, तो बेसिकली श्रीकृष्ण पाटीलचा मुलगा आहे। श्रीकृष्ण पाटील, बबिता पाटील, त्यांची मुलगी आणि रोहित हे 4 लोक त्या रो हाऊसमध्ये राहत होते आणि त्यामध्ये खून झाला होता श्रीकृष्ण पाटीलचा। त्याची वय 62 इयर्सची होती आणि तो MSc मधून रिटायर झाले होते। स्पॉटवर पोचल्यानंतर पूर्ण जो हाऊस होता तो अस्तव्यस्त होता। सगळं सामान बाहेर होता, कपाट, अलमिरा, त्यामध्ये सामान बाहेर होता आणि रोहित श्रीकृष्ण पाटीलच्या अशी कंप्लेंट होती की रात्री गुंडे लोक आले, ते अनोळखी लोक आले आणि त्यांना त्यांचे वडिलांना मारून पैसे घेऊन गेलेले आहे। आम्हाला पोलिसांना थोडासा संशय वाटला होता त्याची तक्रारवर, बिकॉज जे काय हकीकत ते सांगत होते आणि क्राईम सीनवर जेवढे एव्हिडन्स होते तो जुळत नव्हते। त्यामुळे आम्ही बारकाईने आपला प्रत्येक एव्हिडन्सची बारकाईने आम्ही पाहणी केली आणि त्याच्यानंतर आम्हाला असा वाटला की त्यामध्ये संशय आहे। आम्ही रोहित श्रीकृष्ण पाटील त्यांना इंटरोगेट केले, डिजिटल एव्हिडन्स तपासणी केले आणि डॉग स्क्वॉड जो होता त्याला आम्ही वाश दिले आणि डॉग स्क्वॉडने जाऊन रोहित श्रीकृष्ण पाटीलला डिटेक्ट केले आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची बहीणला पण पूछताछ केले। बहीणने नंतर आम्हाला शेवटी सगळी स्टोरी सांगितली। हा पूर्ण तपास झाल्यानंतर इनिशियली जो आमच्याकडे माहिती आहे ते अशी माहिती आहे की रोहित श्रीकृष्ण पाटीलनी स्वतःच्या वडिलांचा खून केलेला आहे आणि त्याचा जो प्रयत्न होता वडील, आई आणि बहीण तिघांना त्याच्या मर्डर करण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण बाकीचे 2 लोक वाचले। त्याच्यानंतर स्वतःला सुसाईड करण्याचा पण त्याचा प्रयत्न होता, पण हे सगळं प्लॅनिंगमध्ये तो सक्सेसफुल नाही झाला आणि त्याला जे पोलिसांना दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता तो आम्ही त्याच्यावर पण बारीकाईने एव्हिडन्सचं विश्लेषण करून आम्ही हे सत्य उघडकीस आणलेले आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याची बहीण त्यांनी आम्हाला फिर्याद दिलेली आहे आणि त्याची फिर्यादच्या अनुसार 302 आणि 307चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढचा तपास सध्या तपासावर आहे। धन्यवाद।